नमस्कार प्रेक्षक, आवाज माझ्यामध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. घरात गणपतीच्या टीजर लॉन्चला आपण आलेलो आहोत आणि माझ्यासोबत दोन कलाकार आहेत, रुपेश आणि आशिष. तर आपण घरात गणपतीच्या चित्रपटाविषयी बोलणार आहोत. तुमचं काय भूमिका आहे ती आम्हाला दोघांनी जाणून घ्यायची. येस, सो माझी भूमिका आहे, माझ्या भूमिकेचं नाव आहे जीत आणि हा तरुण गणपदार असा भूमिका आहे आणि त्याचे स्वतःचे काहीतरी ओपिनियन्स आहेत त्याच्या करिअरविषयीचे आणि त्याच्या एकंदरीतच पुढच्या जर्नीचे. पण आपण ज्या वेळेस म्हणतो की संयुक्त फॅमिली, तेव्हा संयुक्त परिवारामध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात की काही रुसवे अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या कंगोऱ्यांमधनं तुम्हाला आयुष्य काढायचं असतं. सो त्या सगळ्या गोष्टींचा प्रवास आमच्या भूमिकांमधनं तुम्हाला दिसणार आहे, प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कारण की मुळात आमच्या फिल्ममध्ये माझं जे कॅरेक्टर असं आहे की कधी कधी त्याला प्रचंड प्रेम येतं किंवा त्याचे काय म्हणूया तो इतका हॅपी असतो आणि अचानक त्याचे मूड स्विंग्स होतात आणि अचानक तो अशा कोशात जातो की त्याला काहीच आवडत नसतं. त्याला काही कारणं पण आहेत, त्याला एक बॅकग्राऊंड आहे. ती बॅकग्राऊंड तुम्हाला नक्कीच कळेल फिल्म बघताना. आणि पण तितकेच प्रेमळ असे आमचे कॅरेक्टर्स आहेत आणि सगळ्यांचेच तसे कॅरेक्टर्स आहेत. आणि मुळात आमच्या सगळ्या म्हणजे फिल्ममध्ये तुम्ही जितके कॅरेक्टर्स तुम्ही बघा, ते कॅरेक्टर्स बघताना तुम्हाला असं वाटेल की आयुष्यात तुमच्या परिवारात सुद्धा अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला मिळालेले आहेत किंवा तुम्ही अनुभवलेले आहेत. असेच तेवढेच मजेशीर कॅरेक्टर्स आमच्या परिवारात सुद्धा आहेत आणि ते ऑडियन्स रिलेट नक्कीच करेल आणि त्याचा आस्वादसुद्धा त्याच पद्धतीने घेतील. म्हणून मला असं वाटतं की कम्प्लीट आपण ज्याला फॅमिली एंटरटेनमेंट म्हणतो ज्या सिनेमाला, त्या पद्धतीचा हा सिनेमा आहे. सो नक्की बघा. माझ्या कॅरेक्टरचं नाव निनाद आहे आणि ते कॅरेक्टर खूप जॉली आहे. ह्याला काय घेणं देणं नसतं, बाहेर काय चाललं काय नाही, ह्याला फक्त परिवाराशी घेणं देणं नसतं. आणि हा ह्याच्यातून जे भाऊ आहेत जितू आणि केतू, जो आशिष दादा आणि भूषण दादा करतात, तर त्याच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असतं. कारण हा जिथे राहतो याचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे, कोल्हापूरला राहतात, तर तिथे भावंड वगैरे कोण नसतं आणि मित्र असतो आणि हा फॅमिलीशी खूप जास्त कनेक्टेड असतो आणि इमोशन एक वेगळंच इमोशन आहे याला फॅमिलीबद्दल. म्हणून तो जेव्हा पण इथे गणपती देतो त्याचा एकच मोटिव्ह असतो की ही जी मजा आहे, जे पण जेवढे दिवस आहेत, जेवढे बाप्पा आहेत, जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत इतकी धमाल करायची, इतकी मजा करायची ना की जेव्हा पण मी रिटर्न जाईल तेव्हा रिग्रेट नको करायला की आम्ही मजा नाही केली. तर हे इतकं जॉली कॅरेक्टर माझं. आणि मुळात या सिनेमामध्ये जे यंगस्टर्स आहेत ते एक स्पिरिट घेऊन येतात या फॅमिलीमध्ये, बिकॉज त्या स्पिरिटमुळे एक डिवाईस क्रिएट होतोय ऑडियन्ससाठी सुद्धा आणि सिनियर लोकांसाठी सुद्धा. तर त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की हा एक दुवा आहे. जितके आम्ही आहोत, निकिता असो, म्हणजे भूषण जे कॅरेक्टर साकारतो किंवा निकिता जे कॅरेक्टर साकारतो, योगेश आहे, राजसी आहे. सो ह्या सगळ्या लोकांचं भावविश्व जे आहे ते भावविश्व जे आहे की ह्यांच्यामुळे मोठे त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी टॅकल करतात ते तुम्हाला बघायला आणि ती बघायला त्याची ती गंमत तुम्हाला दिसेल. आणि प्रत्येक एजचं कॅरेक्टर म्हणजे माझ्यापासून ते आमच्या जे आमचे आजोबांचं कॅरेक्टर होतं शरद सर, त्यांच्यापर्यंत जेवढे पण एजचे कॅरेक्टर आहे प्रत्येक जण आपल्या एजला रिलेट करेल असे कॅरेक्टर. कारण असे सगळे सीन्स आणि असे सगळे सिच्युएशन्स लिहिताना लिहिलेत सिरियसमध्ये, तर हे सगळं कनेक्ट होणार. फार मोठ्या आर्टिस्टबरोबर तुम्हाला काम करायला मिळालं, तर ह्या सगळ्या डिटेल्सबरोबर काम करताना ते अगदीच सगळे सिनियर ॲक्टर्स आहेत आणि त्यांची कारकीर्द फार मोठी आज सांगायला सुरू आहे आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आम्हाला ऑनसेट शिकायला मिळाल्या किंवा बिहाइंड द कॅमेरा ऑल्सो आम्हाला इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या की सेटवर त्यांचं वावरण असतो किंवा सगळ्यांना म्हणजे आपण म्हणूया सामावून घेणं ज्याला म्हणतात की एक वटवृक्ष असतो आणि तो कसं बाकी सगळ्या इतर छाया देतो सगळ्या लोकांना, त्या पद्धतीचं वटवृक्षासारखं या लोकांनी आमच्यासोबत त्यांचा बिहेवियर होता आणि खरंच आम्हाला भरपूर गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या.
लेजंड्स बरोबर काम करताना असं म्हणायला कधी कधी काय होतं की आपल्याला धडकी भरते, आपल्याला दडपण येतं आणि आपल्याला जे परफॉर्म करायचं ते कधी कधी निघत नाही त्या भीतीपोटी. कारण इतके मोठे सगळे कलाकार आहेत सोबत, त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायची, त्यांच्याबरोबर काही सीन आहेत ते करायचे. पण गंमत म्हणजे ना असं कधी वाटलंच नाही, कारण आम्ही इतके फॅमिलियर झालेलो, इतकं कनेक्ट झालेलं, आमचं बॉन्डिंग इतकं चांगलं झालेलं, त्याच्यामुळे आमचे सीन पण आहे ना फॅमिलीसारखेच गेले. असं काही जड नाही झालं आम्हाला, तर इतकं चांगलं आमचं बॉन्डिंग झालं. तर खूप इझी प्रोसेस होती सगळ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायचं. आणि गणपती बाप्पा पण छान आहे बॉन्डिंग, आमचं इतकं छान बॉन्डिंग आहे की आम्ही आमचं सीन नसेल ना, आम्ही सगळे आम्ही सगळे बहीण भाऊ, आम्ही व्हॅनिटीमध्ये ना सीन आम्हाला आता कसं असतं की सगळ्यांना आर्टिस्टला असं असतं की माझं सीन आहे, माझं सीन, आम्हाला माझं सीन कधी होईल असं व्हायचं. कारण आम्ही व्हॅनिटीत जाऊन आम्हाला मजा करायची म्हणून आम्ही गाणं लावून आम्ही नाचायचो. आम्ही व्हिडिओ पण बनवले, आता रील्स पण बनवले. वा, सुंदर सुंदर, थँक्यू. सुंदर सुंदर. 26 जुलैला घरात गणपती नक्की बघा, चित्रपटगृहात बघा आणि नक्की सगळ्या तुमच्या परिवारात सकट बघा प्लीज. 26 जुलै. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.